भारतीय बौद्ध धर्माचे कार्याध्यक्ष माननीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आज मोर्चा इथे आयोजित केला होता. आज लाखोच्या संख्येने अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे बंधू बांधव या ठिकाणी उपस्थित झाले होते. उपवर्गीकरणाला जाहीर विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी जवळजवळ 59 जातीचे सगळे नेते 59 जातीच्या सगळ्या संघटनेचे अध्यक्ष साहेबांच्या बरोबर इथे उभे होते. आज संघर्ष 59 जातीचा काही आपल्या बांधवांचं म्हणणं असं आहे की आपले लहान बांधव आहेत किंवा आपले बांधव आहेत मातंग समाजाचे लोक, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण मिळालं नाही, या आरक्षणाचा फायदा आम्हाला मिळाला नाही. तर आमचं त्या बंधूंना म्हणणं आहे, बंधूंना तुम्ही आमचे बंधू आहात, आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे, हे 59 जातीला दिलं आहे आणि SC वर्गाला दिलं आहे. या वर्गामध्ये 59 जाती, ह्या 59 जातीमध्ये पूर्वश्रमेचे महार आणि आताचे बौद्ध. बाबासाहेब म्हणाले शिका, संघटित संघर्ष करा. बौद्ध लोकांनी त्या बाबासाहेबांच्या ऐकलं आणि ते शिकू लागले. बंधूंनो, तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. बौद्ध समाज हा शिक्षणाकडे वळाला आणि मातंग समाज हा देवदेवाकडे वळाला, त्यामुळे त्यांची प्रगती झाली नाही. आता त्याच्यामध्ये काही बौद्ध लोकांना दोष नाही. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, नोकरी घरात मिळणार नाही. आरक्षण हा एक माध्यम आहे. तर बौद्ध समाज शिकला, सुशिक्षित झाला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना नोकऱ्या मिळाल्या. तर आता मातंग समाज बोलतो की बाबा बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं, तर बौद्धांनी कसं काय आरक्षण खाल्लं, 70 वर्ष तुम्हाला कळालं नाही का? त्यामुळे RSS वाल्यांनी आपल्या समाजामध्ये फूट पाडून मातंग समाजाचे आपले काही बंधू त्यांना वश करून त्यांना काही लालच देऊन त्यांना आपल्यापासून फोडून त्यांना आपल्या विरोधात बोलायची त्यांना संधी करून दिलेली आहे. तरी काही हरकत नाही, 2-4 जण आपल्या विरोधात बोलत आहेत. परंतु आता तुम्ही बघितलं असेल की पूर्ण मातंग समाज हा सेनानी आंबेडकर साहेब सन्माननीय भीमराव साहेब यांच्या मागे खंबीरपणे उभा होता. आज हा मोर्चा पूर्णपणे सक्सेस झालेला आहे. कारण मंत्रालयातून साहेबांना कॉल आला तुम्ही या भेटायला, तर साहेब मंत्रालयात गेले होते सर साहेब आणि तिथे सविस्तर चर्चा झालेली आहे आणि मंत्रालयात त्यांना कळत दिलेलं आहे की पुढे आरक्षण वर्गीकरण करायचं असेल किंवा करायचं नसेल तुम्हाला म्हणजे मंत्रालयात साहेबांना भीमराव आंबेडकर साहेबांना विश्वासात घेतल्याशिवाय तुमचं काही पाऊल चालू नाही. याचा अर्थ एकच आहे की हे उपवर्गीकरण आरक्षण रद्द झालेलं आहे. सगळ्यांनी मी सांगतो, कारण हा सगळ्या आंबेडकर समाजाची आपल्या 59 जातीची हीच झालेली आहे. तेव्हा सगळ्या सामाजिक आज लोकांनी बघितलं आहे लाखोच्या संख्येने भर पावसात एकही कार्यकर्ता, एकही माणूस, इव्हन ज्येष्ठ नागरिक, हे बघा आमचे ज्येष्ठ नागरिक महिला एवढ्या भर पावसात उभ्या आहेत, एकही जागेवर हल्ला नाही. त्या सकाळी 11 वाजल्यापासून तर आत्ता आनंदराज आंबेडकर साहेबांचा निरोप आला की बाबा आपल्या मागण्या जवळजवळ मागण्या झालेल्या आहेत आणि आरक्षण रद्द होत आहे. असं साहेबांनी जेव्हा जाहीर केलं तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते घराकडे निघालेले. त्यामुळे तुम्हाला सर्वांना जाहीर सुद्धा की आरक्षण जवळजवळ रद्द झाल्यातच जमा आहे. घेतल्याशिवाय